आता ब्रेक नंतर एक मोठी ब्रेकिंग न्यूज अशी आहे कोल्हापूरमधनं बघा की कोल्हापूर पोलिसांनी एक मोठं यश मिळवलंय। 33 घरफोड्या त्यांनी उघडकीस आणल्यात। कोल्हापूर पोलिसांनी 67,48,00,000चा मुद्देमाल जप्त केला। यामध्ये 61 तोळे सोनं, 4 किलो चांदीचे दागिने त्यांनी हस्तगत केलेत आणि या घरफोडी प्रकरणामध्ये त्यांनी 3 जणांना अटक केलेली आहे। कोल्हापूर पोलिसांचं हे मोठं यश म्हणावं लागेल, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूर पोलिसांनी 33 घरफोड्या ज्यांनी केलेल्या होत्या ती सगळी प्रकरणं त्यांनी उघडकीस आणलेली आहेत। यामध्ये त्यांनी 67,48,00,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। मोठ्या रकमेचा हा माल आहे आणि यामध्ये 61 तोळे सोनं, 4 किलो चांदीचे दागिने हस्तगत जे ते करण्यात आलेत आणि तिघांना अटक करण्यात आली। बीडमधील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय। पोलीस उपअधीक्षक संजय पवार यांनी बीडमध्ये जाऊन या प्रकरणातील संशयित मित्र आणि फिर्यादी आईचा जबाब नोंदवला। मागील 3 दिवसांपासून देशातील सगळ्यात मोठं ऑपरेशन गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या 3 राज्यांच्या सीमेवर सुरू आहे आणि त्यामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। 3 राज्यांच्या सीमेवरील कर्रेगट्टाच्या पहाडीवर 1000 माओवाद्यांना घेरण्यासाठी 20,000 जवानांनी चारही बाजूंनी वेढा घातला। सांगलीच्या मिरजमध्ये शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडेंचे मेहुणे बाळासाहेब ओमासे यांच्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। जाणून बुजून गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप बाळासाहेब ओमासे यांनी केला। नाशिकच्या काठेगल्लीतील दंगल पूर्वनियोजितच असल्याचं नाशिक पोलिसांच्या तपासातून उघडकीस आलंय। दंगलीतील आरोपींच्या जामिनासाठी लागणाऱ्या पैशासाठी व्यापाऱ्यांचं अपहरण करत 15 लाखांची खंडणी घेतल्याचं निष्पन्न झालं। चंद्रपूर शहराजवळून वाहणाऱ्या इरई नदीचं पुनरुज्जीवन आणि खोलीकरणाच्या कामाचं पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। या कामासाठी जिल्हा प्रशासनाने 17 कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावात मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना केस गळती आणि नख गळतीचा त्रास सुरू होता। त्यानंतर केंद्राने 9 सदस्यांचं पथक स्थापन करून या भागाचा दौरा केला आणि लवकरच केंद्र आणि राज्य सरकारला याबाबतचा अहवाल दिला जाईल। सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी बिडवलकर कुटुंबियांनी शरद पवारांची भेट घेतली। बिडवलकर खून प्रकरणात आरोपींना शिक्षा होण्यासाठी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती शरद पवारांनी केली आहे। पुढे पाहूयात, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला आणि यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं आपण बघतोय। आणि या घटनेनंतर भारत सरकारने दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। पहलगामच्या हल्ल्यानंतर यंत्रणा अलर्ट मोडवरती आलेली आहे। जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये घराघरांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे। तसंच पुलवामा, कठुआ, कुलगाममध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे। घराघरांमध्ये पोलीस जाऊन तपासणी करतायत। दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचाही शोध पोलीस घेत आहेत। आणि अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ईशान वाणी आपल्या बरोबर आहेत। ईशान जी, अभी की जानकारी क्या है? सर्च ऑपरेशन जो है वो जोरों शोरों से शुरू है। जी देखिए, बिल्कुल सर्च ऑपरेशन जोरों शोरों से शुरू है और वहीं पर आज जम्मू कश्मीर के मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला ने स्टेक होल्डर के साथ बैठक भी की है, जो कि टूरिज्म के साथ है, क्योंकि टूरिज्म को दचका लगने का खदशा है। पहले बात करूंगा कि पहलगाम में जो लगातार जो इन्वेस्टिगेशन है वो जारी है। जम्मू कश्मीर पुलिस ने स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम जो है बनाई है, जिसमें बाद में NIA को जब केस सौंपा जाएगा तब तक जो है स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम इस पे कार्रवाई करेगी, ताकि प्रूफ कलेक्ट किए जाए, ताकि ये देखा जाए कि कहां से ये लोग आए थे और कहां इन्होंने चूक हुई या कहां पे इन्होंने हमले किए, कहां से ताबड़तोड़ गोलियां जो है इन टूरिस्टों पे बरसाई। लेकिन फिलहाल वहां पर भारतीय सेना हो, जम्मू कश्मीर पुलिस हो या CRPF हो, तीनों का कड़ा पहरा लगा हुआ है और जम्मू कश्मीर के बाकी इलाकों में भी सर्च ऑपरेशन चलाए जा रहे हैं। तमाम जो जिले हैं, जिसमें गांदरबल, कुलगाम, पुलवामा हो या शोपियां हो, वहां पे जम्मू कश्मीर पुलिस की बड़ी कार्रवाई हुई है और जो कुछ ऐसे इलाके हैं जहां पर संदिग्धों के छुपे होने की आशंका है, वहां पर सर्च ऑपरेशन जो है लगातार चलाए जा रहे हैं। और वहीं जो जम्मू कश्मीर के लोग हैं वो इस हमले की कड़ी निंदा करते हुए दिखाई दे रहे हैं। देखिए, 3 सदियों में आज पहली बार ऐसा है कि जम्मू कश्मीर के लोगों ने हड़ताल की और कहा कि हम पूरे लोग उन फैमिलीज के साथ, उन घरों के साथ शाना बशाना खड़े हैं जिन्होंने अपने घर के जो लोग हैं वो खोए हैं। और लगातार जम्मू कश्मीर के लोग इसके लिए की कड़ी निंदा कर रहे हैं। और वहीं आज श्रीनगर की जो जामा मस्जिद है, सबसे
बड़ी मस्जिद है, वहां पर जो जम्मू कश्मीर के सबसे बड़े मजहबी मुसलमान मजहबी रहनुमा हैं जिनका नाम मीरवैज उमर फारूक है, उन्होंने भी इसकी जो हमला है उसकी कड़ी निंदा की और लगातार कहा कि इंसानी खून जो है बह चुका है और इस खून को रुकना होगा। और वहीं बाद में जम्मू कश्मीर के मुख्यमंत्री ने जो बिजनेस है और ट्रेडर्स हैं उनके साथ एक बैठक करते हुए ये कहा कि पैसा हमारे लिए मायने नहीं रखता, इस समय पे प्राथमिकता ये है कि लोग जो हैं अपनी जो कंडोलेंसेज है उन फैमिलीज के साथ करें और उनके साथ खड़े रहें, उन फैमिलीज के साथ जिनने अपने घर वाले खोए हैं। और वहीं उन्होंने ये भी कहा कि इंडस वाटर ट्रीटी का जो फैसला जो भारत सरकार ने लिया है उसके साथ खड़े हैं, क्योंकि जम्मू कश्मीर की तरफ एक अनफेयर जो है सलूक था और वो लगातार सरकार का समर्थन करेंगे। वहीं राहुल गांधी जो लीडर ऑफ ऑपोजिशन है वो भी जम्मू कश्मीर में थे, जो 15 कोर के आर्मी के हॉस्पिटल में गए, जहां पर उन्होंने जो जख्मी है उनसे उनकी तबीयत पूछी, हालचाल पूछा और बाद में प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि न केवल कांग्रेस बल्कि देश की हर एक पार्टी जो है सरकार के साथ खड़ी है और इस कड़ी परिस्थिति में हम सुरक्षा बल और जम्मू कश्मीर सरकार की मदद करने के लिए तैयार हैं। जो भी हमसे हो सके हम तैयार हैं उनके शाना बशाना। जी धन्यवाद इस पूरी जानकारी के लिए ईशान जी। आणि याच पद्धतीने आपण बघतो की आता सक्तीने पावले जी आहेत ती पुढे उचलली जात आहेत। लष्कराच्या वतीने सीआरपीएफच्या वतीने सर्च ऑपरेशन जे त्या महत्त्वाच्या भागांमध्ये राबवलं जाते। इंटेलिजन्स ब्युरोकडनं जी माहिती मिळते त्या माहितीच्या आधारे देखील काही सर्च ऑपरेशन जे ते केले जाते, पण हे दहशतवादी कुठेही लपलेले असू शकतात। हे सर्च ऑपरेशन करत असताना जे संशयित आहेत त्यांना देखील ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जाते। काही गेल्या काळातल्या घटना असतील, त्याच्याशी संबंधित काही लोक असतील, कारण दहशतवाद्यांना हा सगळा हल्ला करत असताना किंवा या हल्ल्याचं प्लॅनिंग करण्यापाठीमागे तिथल्या स्थानिकांची देखील मदत झालेली असणार, कारण कुठे नेमका हल्ला केला जावा, कशा पद्धतीने केला जावा याबद्दलची रेखी देखील करण्यात आलेली असेल। त्याच्यामुळे कोणी कोणी त्यांना मदत केली याचा देखील शोध केला जातोय। आता हे काही व्हिडिओज आपल्या हाती येत आहेत लष्कराचे सर्च ऑपरेशनचे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की लष्कराचे सगळे जवान जे ते सर्च ऑपरेशन करत असताना अत्यंत सावधगिरीने ज्या घरांमध्ये किंवा बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतींमध्ये जात आहेत किंवा तिथं असणाऱ्या टाक्या देखील जे पाण्याच्या त्या देखील तपासल्या जात आहेत। एवढं बारकाईने त्या दहशतवाद्यांना शोधण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। आणि आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी। वाशिम जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 10%च पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। 10 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत। गोंदियामधील मोरगाव तालुक्यातील 4 पाणी पुरवठा योजनांबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे, तर अनुदानाची रक्कम न मिळाल्यास योजना बंद करणार असा इशारा संस्था चालकांनी दिला। मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 65 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या 4 योजना अपुऱ्या निधी अभावी संकटात आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यासह ग्रामीण भागातील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यानं लोणी इथल्या बाजारपेठेत शेतकऱ्यांनी जनावरे विकण्याकरता मोठी कारवाई केली। रत्नागिरीच्या दापोली बुरोंडीमध्ये बोटींना एलईडी लाईट पुरवणाऱ्या बोटींवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई केली आणि या बोटींवर 2 तांडेल आणि 2 खलाशी सुद्धा आढळून आले। चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे। तापमान वाढल्यानं ताड फळांनी बाजार गजबजलाय। आरोग्य राखण्यासाठी नागरिक ताड फळांना पसंती देतात। जुन्या वादातून नागपुरात तरुणाची हत्या करण्यात आली। तरुणांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून अधिकचा तपास सुरू आहे। परभणी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा मागील काही दिवसांपासून बोजवारा उडालाय। रेल्वे स्थानक ते उड्डाणपूल परिसरादरम्यान वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिक हैराण झाले। नागपूरच्या प्राणी संग्रहालयात गरमीपासून बचाव करण्याकरता वन्य प्राण्यांसाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे। वाघ, बिबट्या, अस्वल, हरिण यांच्या पिंजऱ्याच्या बाहेर थंड हवेसाठी कूलर लावण्यात आले। वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणाऱ्या अरुणावती नदीत कचऱ्याचे ढीग जमा झाल्यानं नदीचा प्रवाह अडवला गेला होता आणि त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्यानं नागरिक आक्रमक झाले। त्यामुळे नदीत स्वच्छता करण्याची मागणी जी आहे ती नागरिकांनी केली आहे। विवाहानंतर नोंदणीसाठी शासकीय कार्यालयांचे फेरे मारण्याचा त्रास टाळण्याकरता धनज बुद्रुक ग्रामपंचायतीने ऑन दी स्पॉट विवाह नोंदणी हा उपक्रम राबवला। नवविवाहित जोडप्याच्या विवाहाची नोंदणी थेट मंडपातच करण्यात आली। केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला। यवतमाळ शहराची रहिवाशी अदिबा अनम
अशफाक अहमदने भारतातून 142वी रँक प्राप्त केली. एक ब्रेकिंग न्यूज अशी की माओवाद्यांच्या विरोधातील कारवाई जी आहे ती सुरू आहे. मोठं ऑपरेशन जे आहे ते सुरू असल्याचं आपण बघतोय, पण हे ऑपरेशन जे आहे ते तात्काळ थांबवण्याची माओवाद्यांनी मागणी केली आहे. कर्रेगट्टा पहाडीवर माओवाद्यांना घेरल्यानंतर सुरू असलेल्या मोठ्या ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी शांती चर्चेचं आवाहन करणारं पत्रक जे ते काढलंय. 3 राज्यांच्या सीमेवरील कारवाई तात्काळ थांबवण्याचं आवाहन त्यांनी केलंय. राज्य सरकारसह सुरक्षा दलांना शांतता चर्चेसाठी पुढे येण्याचं माओवाद्यांनी आवाहन केलं. विजापूर तेलंगणा सीमेवर सुरू असलेली मोठी लष्करी कारवाई तात्काळ थांबवण्याचं आवाहन करण्यात आलं. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्याबरोबर आहे. महेश, करेगट्टाच्या या डोंगरावरती माओवाद्यांना घेरण्यात आलेलं आहे आणि आता शांतीपत्रक त्यांच्या वतीने काढण्यात आलंय. काय म्हणण्यात आलं या पत्रकात? माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांनी मोठं ऑपरेशन सुरू केलेलं आहे. देशातलं सगळ्यात मोठं ऑपरेशन आहे. 1000च्या जवळपास माओवादी आहेत, मोठे माओवादी नेते आहेत आणि यात काल 5 माओवादी ठार झाले होते आणि आता जवान कुठल्या परिस्थिती मागे हटण्याच्या तयारीत नाही. चारी बाजूने त्यांनी कर्रेगट्टाला घेरलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर हादरलेल्या माओवाद्यांनी आता पत्रक काढलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ही कारवाई करू नका, ऑपरेशन मागे घ्या असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि शांतता चर्चेचं त्यांनी आवाहन केलेलं आहे. माओवाद्यांच्या पश्चिम सब झोनल ब्युरोचा प्रवक्ता जो रुपेश आहे त्यांनी हे पत्र काढलेलं आहे. मात्र आता माओवाद्यांच्या या पत्राला काय प्रतिसाद मिळतो हे बघावं लागेल. सध्या तरी हे ऑपरेशन जोरात सुरू आहे आणि त्यामुळेच माओवाद्यांनी ही भूमिका घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या महिन्यापूर्वी सुद्धा माओवाद्यांनी असंच शांतता चर्चेची मागणी करत एक पत्रक काढलं होतं आणि आता आज परत ऑपरेशन जेव्हा सुरू झालेलं आहे, भरात आलेल्या ऑपरेशनच्या दरम्यानच माओवाद्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. एकूणच त्यातून दिसून पडते की माओवादी आता हादरलेले आहेत आणि ज्या पद्धतीने सुरक्षा दल त्यांच्या गडामध्ये घुसत आहेत, त्या ठिकाणी पोस्ट पोलीस ठाणे उघडली जात आहेत आणि महत्वाचं म्हणजे माओवाद्यांचे जे बलस्थान होते, अबुजामाड असेल, इंद्रावती नॅशनल पार्क असेल आणि आता कर्रेगट्टा, हे सगळं सुरक्षा दलांच्या लक्ष्यावर, टार्गेटवर येत आहेत. बरोबर. आणि या सगळ्या काय म्हणूयात की घेराव बंदीनंतर आता माओवाद्यांनी खरं तर शांतता चर्चेचं आवाहन केलेलं आहे, तसं पत्रक त्यांनी काढलंय. धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता इतरही घडामोडी. भुसावळमध्ये पॅथॉलॉजी लॅबमधून निघणारा जैविक कचरा न्यायालयाच्या परिसरात मागील भागात सर्रासपणे फेकला जात असल्याचं समोर आलं आणि यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. निवेदन देऊनही या संदर्भात कुणावरही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आता डिजिटल गुणवत्तेचे धडे गिरवणार आहेत. डिजिटल शिक्षणातून विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळणार आहे. हरियाणाच्या पिंजोर इथून आणलेली 5 दुर्मिळ पांढरी गिधाडं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी इथल्या प्री रिलीज पक्षीगृहात सोडण्यात आली आहेत. यात 3 नर आहेत आणि 2 मादी गिधाडांचा समावेश आहे. 2023-24च्या वार्षिक क्रमवारीत वर्ध्याच्या हिंगणघाट इथल्या बाजार समिती राज्यात अव्वल ठरली आहे. हिंगणघाट बाजार समितीला 200 पैकी 187 गुण मिळाले.